स्टार्ट। चला मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आमच्या गावाकडे। हे पार आमच्या गावची नदी पहा केवढी रुंद आहे। हे पहा आता काय चालू आहे याच्यात नवीन। चाललो आता आम्ही आमच्या घरी बस। आणि हा पहा घरी आल्याबरोबर दिसलं बा आमचं काळं कुत्रं। पहा कसं खेळून राहिलं ते। पायालाच चिटकते ते तो कुत्रं। पहा कसं पुढे 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 येते ते। पहा कसं उड्या मारून राहिलं। झालं काही याले काहीतरी झालंच रे बापा। आता मी आली तर लयच हरीक झाला याले तर। आणि हे आता आली आमची बेला। पहा आमची बेला किती सुंदर आहे। पहा कशी मागे 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 फिरते। आणि आमच्या पुरी काकूची आहे बापा हे बेला। म्हणजे आमच्या शेजारच्या बरं पुरी काकू, त्याच्या पुण्याहून आणली ते त्याच्या मुलानं। पहा आता कशी अंग टाकून राहिली। तिला म्हटलं आम्ही बेला तुझा फोटो काढतो, ते तर डायरेक्ट अंगच टाकून राहिली। ते म्हणते मग झोपाली वाटते बापा रे। फक्त आता टुकू 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 पाहूनच राहिली ते। चला झाली मग आता आमची पूजेची तयारी। आणि पहा आम्ही आज नाश्ता केला, मस्त खिचडीचा केला रे बा। आणि झाली आता पूजा करणं चालू आता आमची। पहिले नाश्ता करून घेतला आम्ही। आता जायचं आहे आम्हाला मंदिरात। आणि एकाच नाही बरं, 4-5 मंदिरात। म्हणजे 1 घंटाच लागते बापा गेलं की। पहिले स्वयंपाकाची तयारी करून घेतली, मग चाललो होतं आम्ही मंदिरात। आणि लगे झालं मग। आता हे आहेत आमच्या सासूबाई, त्यांनी दिला आम्हाला ताट काढून दोघीले, मला आणि हे माझी जाऊबाई। आणि हे त्यांची एक मैत्रीण आहे शेजारच्या आहेत बरं, रुद्राची आई म्हणतो आम्ही त्याईले। आलो आता आम्ही मंदिरात। हे आमच्या गावचं गौमातेचं मंदिर। आणि याचीच असते बरं यात्रा, तर गौमातेच्या मंदिराची त्याच्यासाठी चालू आम्ही। आणि हे पाहता आमच्या जाऊबाईची आणि तिच्या मैत्रिणीची चालू आहे पूजा। आता याची पूजा झाली की मी करतो, याची पाहून पाहून। आणि झाली आता माई बी चालू आहे बापा पूजा। आणि गौमातेने म्हटलं मला चांगला आशीर्वाद दे। आणि तिळगुळ दिलं आणि वानं दिलं। आमचं मस्त चालू होता व्हिडिओ। आणि हे बाई आली बा, कोण आहे काय माहीत। आणि मग काय उचक तोंडच दिसलं ना। आता आलो आम्ही राम मंदिरात। आणि घेतलं मग रामाचं दर्शन। आणि म्हटलं चला आता रामाची पूजा गिजा करू। आणि हे आहे मंदिर, हे लय पुरातन आहे बरं आमच्या गावातलं, लय जुनं मंदिर आहे हे। आणि हे बाई या दोघीची चालू आहे बा पूजा। कुठे बी ह्या 1 नंबर करतात, मग मी मागून करतो याची झाली की। आणि हे आलो आता आम्ही भवानीच्या मंदिरात। इथं घेतलं बा आम्ही ना भवानी मातेचं दर्शन। आणि इथं पूजा केली। इथं 1 नंबर मी केली बरं पूजा। आणि मग येईनं केली, मी म्हटलं माझी होऊ द्या आणि मग तुम्ही करा बापा। आणि झालं केली मग देवीचा आशीर्वाद घेतला, देवीला वाणगीन दिलं। आणि लागे सगळीनं पूजा केली बा आम्ही। आणि एकामेकीला हळदी कुंकू केलं मग। आणि लागे इथंच केला आम्ही मस्त कार्यक्रम हळदी कुंकाचा। एकामेकीला वानं दिले, तिळगुळ दिलं आणि गोडगोड बोला म्हटलं। आणि चला मग दर्शन बिर्शन घेतलं। आणि झालं आता हळदी कुंकू झालं की निघणार आता आहे आम्ही घरी। हे बा झालं डबल यायचं। आणि हे आहे आमच्या जाऊबाईची खास मैत्रीण आहे बाबा हे। आता येईल म्हटलं तुम्ही घ्या बापा हळदी कुंकू करून, आणि तुमचा थोडासा व्हिडिओ काढतो। आणि हे हा यात्रा। आणि हे लेकरं बाबा यात्रेत बिना करून धुयाचे चालले नाही कुद्याले, सांगा रे बापा। आणि आता हे महादेवाचं मंदिर। आणि हे आमच्या घराजवळ आहे बरं, पण आम्हाला दुरून जावं लागते तिकडून शेतातून। तसलं मग आता आम्ही मंदिरात म्हटलं चला आता त्या बायाची पूजा झाली बापा, चला आता आपण बी पूजा करून घेऊ। मग घातलं बापा महादेवाला पाणी। आणि मग वाढली आरती केली मग आम्ही 3घी जणींनी पूजा। आणि मग बाहेर आलो, मग नंदीलेच काले सोडता। मग चला म्हटलं आता नंदीची पूजा करून घेऊन मग आहे बांगड्याचा कार्यक्रम चालू। आणि भरल्या बापा बांगड्या। आमच्या इथं बांगडेवाली बाई आली ती बरं, त्याच्याजवळून घेतल्या बापा आम्ही लय बांगड्या आता। आणि हे आहे रुद्राची बाई, तिनं आणलं बापा ह्या बेलाले। आणि त्या बेलाशी पहा आम्ही किती मस्त खेळून राहिलो। आणि हे बेला बापा भल्ली आहे ना, बसलं की आपल्या मांडीवरच मुंडकं ठेवते बापा। आणि जशी काही तिला झोपाच येते, उठतच नाही ती मांडीवरून। किती तिची गालवडा की काही करा, मस्त राहते ती बेला आमच्या घरी। आणि ते काका तर मग आम्हाला म्हणत की आता तुम्ही घेऊनच जा हे पुण्याला। हे बा हे आहेत बरं ते काका। आणि बेलाला म्हटलं जाय बा आता तुझ्या घरी बस झाला लाड, आणि आमचे कामं राहिले होते। आणि मग ते काका काय म्हणतात, गौरवली म्हणतात की घेऊन जाय तुझ्यासोबत बेलाले। पण बेला काची गौरवला पाहिलं ना आली बापा चिंग पळत बेला म्हणे आपण नाही जात रे बापा त्या गौरवच्या सोबत। बाबा शेवटी मग त्या काकानंच काढली बा गाली। आणि पहा आता बेला पा कशी बसली बापा त्या गाडीवर जाऊन मस्त। आणि मस्त बसते बरं हे। त्या काकानं बिस्किट आणि ब्रेड आणली की नाही, पळतच जाते रे बापा। त्या रुद्राच्या घरलो पण ते ब्रेडची पन्नीच घेते उचलून गाडीवरची। आणि पहा आता म्हणते मला एक चक्कर आणा म्हणते गाडीहून, फक्त पळूनच राहिली ती इकडच्या तिकडे। पहा आता काकानं घेतली गाडी चालू, तर ते पळालीच बा गाडीच्या मागे। ना आता आलो मी या काकूच्या घरी, ते बेला आहे ना तिची त्याच्या घरी। आणि हळदी कुंकू झालं ना, आता चालले आमचे मेहंदीचा प्रोग्राम। आता रात्र झाली बरं, लय वाजले 10-11 झाला बा। आता मग आमचा सगळा व्हिडिओ पूर्ण। आता तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। कमेंट करजा बरं कसा वाटला तो, तर पहिले सांगा बापा कसा वाटला तो व्हिडिओ। चला मग बाय बाय, भेटू नंतर परतच्या व्हिडिओ।